नमस्कार महाराष्ट्र, मी सुबोध कांबळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. तुम्ही रोज पनवेल स्टेशनवरून प्रवास करत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल, पनवेलची गर्दी वाढते, बांधकाम सुरू आहे, काही ठिकाणी प्रवाशांना त्रास होतो आहे. पण प्रश्न असा आहे की हे सगळं नेमकं कशासाठी? पनवेल स्टेशन फक्त एक रेल्वे स्टेशन राहणार आहे का? मी आता आहे पनवेल स्टेशनला आहे. बघा, आता एक्सलेटरवरून मी प्रवास करतो आहे. पुढच्या काही वर्षात पनवेल महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे हब्सपैकी एक होणार आहे. पनवेलची खासियत म्हणजे इथून अनेक दिशांना रेल्वे मार्ग जातात. मुंबईकडे जाणारी हार्बर लाईन, कर्जतकडे जाणारा मार्ग आता तयार होतो आहे, रोहा आणि कोकणाकडे जाणारा मार्ग आहे आणि जेएनपीटी फ्रेट वाहतुकीशी संबंधित रेल्वे नेटवर्क्स इथे सुरू झालेलं आहे. म्हणजे पनवेल हे फक्त नवी मुंबईचं स्टेशन नाही, पनवेल हा मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा रेल्वे जंक्शन आहे. 2026मध्ये केंद्र सरकारने पनवेल जंक्शनवरील कंजेशन कमी करण्यासाठी सोमाटणे चिखळी कॉर्ड लाईन मंजूर केली असून तिची किंमत 172 कोटी आहे. या मार्गामुळे काही मालगाड्यांना पनवेल जंक्शनमध्ये जाण्याची गरज कमी होईल. आज तुम्हाला पनवेल स्टेशनवर कन्स्ट्रक्शन दिसतंय, पण डेव्हलपमेंट म्हणजे फक्त स्टेशनची रंगरंगोटी नाही. अमृत भारत स्टेशन स्कीममध्ये स्टेशनचा मास्टर प्लॅन करून पॅसेंजर सर्क्युलेशन, प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म, शेल्टर, फेसेड, वेटिंग हॉल्स, टॉयलेट आणि मोठ्या फॉबसारख्या सुविधांचा विकास करण्याची कल्पना आहे. म्हणजे भविष्यात प्रवाशांना अधिक चांगली प्रवेश व्यवस्था, सुधारित पॅसेंजर फॅसिलिटी, अधिक व्यवस्थित सर्क्युलेशन, आधुनिक स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर असा बदल अनुभवायला मिळू शकतो. हे पहा, आता तुम्ही पाहताय समोर हे कर्जत लाईनचं काम चालू आहे. खूप प्रगतीपथावर काम चालू आहे. बघा, आता मी आहे ब्रिजवरती. हे बघा, हा संपूर्ण ब्रिज आहे. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता. हे आहे वरचा डेक, त्याचं देखील काम किती जोरात चालू आहे तुम्ही पाहू शकता. वरती शेडचं काम चालू आहे. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता. ही आहे WDFC लाईन. ही ट्रेन चालू झालेली आहे इथून. आता खरी गोष्ट इथे सुरू होते. हा बघा, हा पनवेल कर्जत सबर्बन रेल्वे कॉरिडॉर आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून कर्जतपर्यंत सबर्बन कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. या कॉरिडॉरची लांबी सुमारे 29 किलोमीटर असून MUTP 3 अंतर्गत यासाठी 2772 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे भविष्यात पनवेल हे फक्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीच महत्त्वाचं राहणार नाही, तर कर्जत, खालापूर, रायगडच्या वाढत्या भागासाठीही पनवेल एक मोठं ट्रान्सपोर्ट गेटवे बनू शकतं. इथे प्रवाशांची खरी समस्या काय आहे ते एक प्रश्न विचारायलाच हवा. स्टेशन सुंदर झालं, मोठं झालं, पण जर गर्दी तशीच राहिली तर फक्त नवीन इमारत म्हणजे रिडेव्हलपमेंट नाही. प्रवाशांना पाहिजे गर्दी कमी करण्याची व्यवस्था, सुरक्षित पॅडेस्ट्रियन मूवमेंट, योग्य प्रवेश निर्गमन, पुरेसे प्लॅटफॉर्म्स, फॉब आणि चांगली लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. 2026मध्ये पनवेल स्टेशनवरील वाढत्या गर्दीबाबत वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे रिडेव्हलपमेंटमध्ये पॅसेंजर कॅपॅसिटी आणि क्राऊड मॅनेजमेंट हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. पनवेलचा पुढचा चेहरा कसा असेल? कल्पना करा, सकाळची वेळ आहे, पनवेल स्टेशनवर हजारो प्रवासी, एका बाजूला मुंबई लोकल, दुसऱ्या बाजूला कर्जत सबर्बन, दूरवरून येणाऱ्या लॉंग डिस्टन्स ट्रेन्स, कोकणाकडे जाणाऱ्या गाड्या आणि फ्रेट नेटवर्क्स. यामुळे पनवेलची भूमिका फक्त एक स्टेशन म्हणून राहणार नाही, पनवेल एक मोठं मल्टी मॉडल रेल्वे हब बनण्याच्या दिशेने जात आहे. पण नागरिकांचा प्रश्न हा आहे, आता माझा प्रश्न प्रशासनाला आहे, रिडेव्हलपमेंट पूर्ण झाल्यावर पनवेलच्या सामान्य प्रवाशांना नेमका काय फायदा मिळणार? इथे तुम्ही पाहू शकता. हे बघा, डेव्हलपमेंट चालू आहे. ह्या साईडला देखील गर्दी खूप आहे. एकच ब्रिज आहे. हा बघा, हे तुम्हाला मी दाखवतो आहे पनवेल रेल्वे स्टेशन. रिडेव्हलपमेंट पूर्ण झाल्यावर पनवेलच्या सामान्य प्रवाशाला नेमका काय फायदा मिळणार आहे? गर्दी कमी होणार आहे का? प्रवेश आणि एक्झिट व्यवस्थित होणार का? पार्किंग आणि ट्रॅफिक प्रॉब्लेम कमी होणार आहे का? दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सुविधा पुरेशा असतील का? आणि सर्वात महत्त्वाचं, हे काम वेळेत पूर्ण होणार का? पनवेल स्टेशन आज बदलतं आहे, पण हा बदल फक्त कॉन्क्रीटच्या इमारतीचा नसावा. हा बदल प्रवाशांच्या अनुभवाचा असायला हवा. कारण पनवेल स्टेशन हे फक्त पनवेलकरांचं स्टेशन नाही, हे नवी मुंबई, रायगड, कोकण आणि मुंबईच्या भविष्यातील कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच पुढच्या काही वर्षात एक प्रश्न महत्त्वाचा असेल की पनवेल स्टेशन किती सुंदर झालं हा नाही, तर पनवेल स्टेशनमुळे प्रवाशांचा प्रवास किती सोपा झाला हे असेल. तुम्हाला काय वाटतं? पनवेल स्टेशन रिडेव्हलपमेंटनंतर खरंच वर्ल्ड क्लास रेल्वे हब बनेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुबोध कांबळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.